नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे पीक विमा योजनेसंदर्भातील। काल दिनांक 27 जून 2026 रोजी एक जी आर आलेला आहे आणि ते जी आर पाहत असताना आपण पाहू शकता की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जर पाहिले त्याच्यामध्ये तर मृग बहार आंबिया बहाराकरिता फळ पीक विमा ही योजना 2026-27 यासाठी 1 वर्षाच्या कालावधीकरिता राबवण्यात येत आहे। त्याच्यासाठीचा हा 27 जून 2026 चा जी आर आहे काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तर पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेमध्ये मृग बहारमध्ये एकूण 10 फळ पिकांकरिता कोणते संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्षक, हळद आणि अंजीर आणि त्याची ही जी 10 फळ पीक विमासाठी 27 जिल्ह्यांमध्ये योजना राबवण्यात येत आहे। आणि त्यानंतर आंबिया बहारमध्ये एकूण 12 पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना राबवली आहे। तर ती 12 पिके आंबिया बहारमधील कोणती संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ आणि सुपारी अशा पद्धतीने ही योजना फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे आंबिया बहार आणि मृग बहारमध्ये। त्याच्यात तारखा काय नेमके आता कोणत्या पद्धतीने तुम्हाला ही करायचं आहे सविस्तर माहिती त्याच्यामध्ये सहपत्र 1 मध्ये देण्यात आलेली आहे। ते काय सांगितलेलं आहे की सहपत्र 1 मध्ये नमूद केलेल्या सर्व घटकांकरिता कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी आहे, कोणते पीक आहेत सविस्तर माहिती दिलेली आहे ते पुढे पाहणार आहोत। योजनेचे उद्दिष्ट ते सर्वांना माहितीच आहे। नुकसान झाल्यानंतर जे काही दुष्काळ पडला असेल त्यामध्ये तुम्हाला आपल्याला पीक विमा मिळत जातो हे तुम्ही डिजिटल घेता। कारण पण काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। काय करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर हे तुमचं पीक जी क्षेत्र आहे ते तुमचा जर भाडे करार पद्धतीने तुम्ही शेती करत असाल तर नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे। आणि त्याची जी ई पीक पाहणी आहे ते डिजिटल क्रॉप सर्व्हे डिशीगत अंतर्गत ई पीक पाहणी बंधनकारक आहे आणि शेतकऱ्यांना फार्मर आयडी हा सुद्धा बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्यानंतर पडताळणी कशी केली जाईल, त्याची टक्केवारी, किती पैसे भरायचे ही सविस्तर माहिती दिली आहे। एवढी आपण काही वाचून पाहणार नाहीत, थोडकी महत्त्वाची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये काही फळ पिकांचं उत्पादन क्षम वय दिलेलं आहे हे पण तुम्ही पाहून घ्या। डाळिंब, द्राक्ष 2 वर्षे, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, अंजीर 3 वर्ष अशा पद्धतीने या। आणि फळबागेच्या तुमचे जिओ टॅगिंगचे छायाचित्र सुद्धा विमा पोर्टलवर अपलोड करणं हे बंधनकारक करण्यात आले आहे। जोखीम कशा पद्धतीची आहे ते सण पाहू शकता इथे की त्याच्यामध्ये समाविष्ट धोके मृग बहार फळपीक निहाय हवामान धोके व संरक्षण कालावधी अशा पद्धतीने दिलेला आहे। तुम्ही सविस्तर हे वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की संपूर्ण व्हिडिओ मोठा होईल संपूर्ण सांगत बसलं तर हे पाहू शकताय तुम्ही। आणि या जी आर ची तुम्हाला लिंक जरी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक सुद्धा देत आहोत, त्या पद्धतीने तुम्ही हे पाहून घेऊ शकता। त्यानंतर आता महत्त्वाच्या तारखा आपल्याला जी आहे ते पीक विमा कधी भरायचा त्याच्यासाठी तुम्हाला काही ठरवून दिलेल्या तारखा आहेत। त्याच्यामध्ये त्या तारखा पाहत असताना इथे पाहू शकताय की जी काही आता यंत्रणा योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा कोणत्या आहेत जिल्ह्यासाठी इथं पाहू शकता की जळगावच्या ह्याच्यामध्ये बजाज जनरल इन्शुरन्स, सिंधुदुर्ग व वर्धामध्ये भारतीय विमा कृषी लिमिटेड योजना, त्यांचे पत्ते वगैरे दिलेले आहेत संपूर्ण ठिकाणचे। तुमचा जो जिल्हा असेल त्या ठिकाणी ती कंपनीच्या ह्याच्यावरती त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे ते पाहू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे योजनेचं वेळापत्रक। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्याने विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असणार आहे, म्हणजे दोघांनाही कर्जदार आणि बिगर कर्जदार निश्चित केलेली जी काही तारीख असेल ते खालीलप्रमाणे अंतिम मुदत खालीलप्रमाणे पुढील प्रमाणे इथं देण्यात आलेली आहे। काय दिलेले आहे त्याच्यामध्ये आता इथं आपण थोडक्यात पाहणार आहोत। पाहू शकता की तारखा पाहत असताना शेतकऱ्यांनी योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पाहू शकताय की संत्रा, द्राक्षक, पेरू, लिंबू, हळद हे मृग बहारातील 14 जून म्हणजे ऑलरेडी होऊन गेलेली आहे ह्याची तारखेचं, म्हणजे ते आता आंबिया बहारचा महत्त्वाचा असतो। त्याच्यानंतर मोसंबी, चिकू हे 30 जून आहे। त्यानंतर डाळिंब 14 जुलै शेवटची तारीख आहे। सीताफळ आणि अंजीर यांची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर महत्त्वाचा आपला जो आहे तो आंबिया बहार। आंबिया बहारमध्ये पाहू शकताय की स्ट्रॉबेरी 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे। द्राक्ष 15 ऑक्टोबर आहे। त्यानंतर मोसंबी, केळी, पपई, नारळ, सुपारी ही 31 ऑक्टोबर आहे। संत्रा, काजू, आंबा, कोकण आणि अंजीर हे 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे। आणि आंबा इतर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 31 डिसेंबर आहे आणि डाळिंबासाठी 14 जानेवारी 2027 आहे।
अशा पद्धतीने ह्या तारखा आहेत, या पद्धतीने तुम्हाला ते भरून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या आणखी गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अंतिम दिनांक म्हणजे त्या दिनांकापासून 15 दिवसानंतर ह्या काही गोष्टी आहेत, तुम्ही ते सविस्तर वाचून घ्या. त्यानंतर मग आपल्याला पाहायचे की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पिकं ह्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ते पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम अगोदर पाहावं लागेल जे काही त्यांनी दिलेलं जे सहपत्र आहे एक, सहपत्र एक आपल्याला अगोदर पाहायचं आहे. ते पाहण्यासाठी आता आपण पुढे पाहणार आहोत. पाहू शकताय की सहपत्र एक याच्यामध्ये काय दिले आहे तर सन 2026-27 साठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवण्याकरिता प्रस्तावित जिल्हे, तालुके आणि महसूल मंडळाची यादी देण्यात आली आहे. ही मृग बहार करीत आहे. मृग बहार समाविष्ट जिल्हे कोणते? जळगाव एक. त्याच्यामध्ये पाहू शकता की जळगावमध्ये हे संपूर्ण वाचून घ्या. जळगावमध्ये तालुका चाळीसगाव त्याच्यामध्ये कोणतं पीक आहे आणि अधिसूचित करावयाची महसूल मंडळे कोणती आहे, त्याच्यामध्ये चाळीसगाव मधील महसूल मंडळे कोणतं पीक आहे. अशा पद्धतीने ही सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही हे पाहून घ्या किंवा ह्याचे स्क्रीनशॉट घ्या. या जी आरची लिंक आपल्या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. तो जी आरची लिंक नक्की पहा आणि त्या पद्धतीने घ्या, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे प्रत्येक गोष्टी सांगितल्या तर, कारण की 147 पेजेसचा हा जी आर आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. उदाहरणार्थ आपण फक्त आता एखाद्या जिल्ह्याचा आपण थोडकी माहिती घेऊन सांगणार आहोत. त्याच्यामध्ये पाहत असताना इथे पाहू शकता की आपण जर लातूरचं पाहिलं तर लातूरमध्ये अहमदपूर डाळिंब पीक आहे. किनगाव, अहमदपूर आणि खंडाळी 3 या सर्कलमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं हे आहे. संपूर्ण जी आर पाहून घ्या आणि त्या पद्धतीने दिलेल्या तारखा आहेत ते पीक विमा आपल्याला भरून घ्यायचा आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.